राजपुतान्यात जयपूर, जोधपूर आणि उदयपूर या राज्यांसह प्रमुख संस्थानांची बैठक जोधपूरच्या राजमहालात रंगली होती. जोधपूरचा राजा अजित सिंग याने पुढाकार घेऊन या बैठकीचे आयोजन केले होते. त्याचा मुलगा अभय सिंग सारांची बडदास्त ठेवत होता. उदयपूरचा राणा संग्राम सिंग आणि जयपूरचा राणा सवाई जयसिंग याचा अभय सिंगाने विशेष स्वागत सत्कार केला होता. राजपुतांच्या इब्रतीला साजेसा अतिथी सत्कार आणि उपचार पूर्ण झाल्यावर राजा अजित सिंगने बोलायला सुरुवात केली. दिल्लीच्या राजकारणाला आता आमचे मन विटले आहे. आलमगीर गेल्यापासून राजपुतांवर पूर्वी असलेली जाचाची लटकती तलवार आता उरली नाही. या मिळालेल्या निवांत वेळेचा आणि संधीचा कसा सदुपयोग करून घेता येईल असे आपल्याला वाटते. अजित सिंगच्या या प्रश्नाने सारे राजपूत राजे विचारात पडले. उदयपूरचा राणा संग्राम सिंग शूर होता, पण त्याचा कल राजविस्ताराकडे मुळीच नव्हता. अजित सिंगाला तो म्हणाला, या वेळेत आपण स्वतःच्या आणि आपल्या कुळाच्या पावित्र्य आणि सन्मानाचे रक्षण करावे, संस्कृती जतन करावी. जयपूरचा राजा सवाई जयसिंगानेही त्याचीच री ओढली. यावेळेत विद्याव्यासंग करावा असे त्याने सुचवले. इतर संस्थानिकांनीही अशीच उत्तरे दिली. राज्यविस्ताराबाबत साऱ्या राजपुतांची उदासीनता पाहून अजित सिंग संतापला. करड्या आवाजात तो साऱ्यांना उद्देशून म्हणाला, राज्याच्या सीमा विस्तार ही राजपुतांची पूर्व परंपरा आहे याचा विसर पडलेला दिसतोय आपल्याला. अजित सिंगाचं बोलणं मध्येच तोडत सवाई जयसिंग म्हणाला, राज्याचा सीमा विस्तार म्हणजे मोगलांची बंड, हे वेडं धाडस कोण दाखवणार? अजित सिंगाच्या बोलण्यावर साऱ्यांनी उपहासच व्यक्त केला. जर मराठे हे धाडस करू शकतात तर आपण का नाही? अजित सिंग म्हणाला. तशा साऱ्यांच्या भुवया उंचावल्या. सतत दिल्लीच्या राजकारणात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे सहभाग घेणाऱ्या अजित सिंगच्या डोक्यात नक्की काय शिजतंय याचा विचार सारेजण करू लागले. अजित सिंग पुढे म्हणाला, सीमा विस्ताराचं राहू द्या, पण इतप्पर आपल्या लेकी बादशहाला द्यायच्या नाहीत व बादशहाची चाकरीही करायची नाही. आपल्या मुलुखात आपण स्वतः महसूल वसूल करायचा. जोधाबाई आणि अकबरापासून चालत आलेली ही जीवघेणी प्रथा आता थांबलीच पाहिजे. आपल्या सरदारकीसाठी आणि बादशहाच्या विलासासाठी आपल्या मुलींनी इतकं मोठं बलिदान द्यावं हे आता व्हायचं नाही. अजित सिंगाची मुलगी इंद्रकुमारी लग्नाची झाली होती. इंदूवर अजित सिंगचा जीव होता. पोटच्या पोरीला राजकारणासाठी मोगलांच्या दलदलीत ढकलणं अजित सिंगाला जीवावर आलं होतं. उदयपूरच्या राणा संग्राम सिंगला अजित सिंगाचं बोलणं पटत होतं. विचार करत तो म्हणाला, राणाजी, तुमचं बोलणं पटतंय, पण या कराराबद्दल समजलं तर सय्यद सर्व ताकदीनिशी राजपुतानावर हमला करेल. आपण सारे मिळूनही त्या खुंखार सय्यदला हरवणं अवघड आहे. संग्राम सिंगच्या या शंकेमुळे अजित सिंगची चर्या उजळली. मोगलांविरुद्ध ही आपली पहिलीच लढाई असेल. या लढाईत आपण बाहेरून मदत घेऊ. सय्यद बंधूंविरुद्ध आपल्याला मदत करेल असं एक नाव गेली कित्येक दिवस आमच्या मनात घोळतंय. कोणतं राणाजी? अभय सिंगाने विचारले. पेशवा बाजीराव, अजित सिंग उत्तरला. भारावून तो पुढे म्हणाला, 2 वर्षाखाली झालेल्या मराठा आणि मोगलांच्या तहाच्या वेळी आम्ही बाजीरावाला प्रथम पाहिले होते. एका प्रधानाचा मुलगा असलेल्या त्या बाजीरावाचा ताठा, त्याची मिजाज एखाद्या राजाला शोभेल अशीच होती. तो बाजीराव आता मराठेशाहीचा पेशवा झालाय. आमची कन्या इंद्रकुमारी हिला बादशहाला देण्यापेक्षा त्या बाजीरावाला देणं आम्ही बेहत्तर समजतो. मराठा मुघलांचा तह आम्हाला पण माहीत आहे, परंतु राणाजींवर बाजीरावाची एवढी छाप कशी पडली? संग्राम सिंगने विचारले. अजित सिंग सांगू लागला, त्यावेळी सय्यदाचे निजामाशी वाकडे झाले होते. दिल्लीत बादशहा त्याच्या विरुद्ध उठला होता. दाऊद खान पन्नीला बादशहाने सय्यदाचा पराभव करायला पाठवले होते. अशावेळी सय्यदालाच मराठ्यांची जास्त गरज आहे हे बाजीरावाने अचूक हेरले होते. चौथ वसुलीचा हक्क मान्य झाल्यावर बाकीचे वरिष्ठ मराठे सरदार
तो पदरात पाडून संतुष्ट झाले. मात्र बाजीरावाने मागण्या वाढवल्या. वराड, खानदेश, गोंडवन, गुजरात, दख्खन या प्रांतांचे वसुलीचे हक्क मिळवण्यासाठी तो अडून बसला. कोंडीत सापडलेल्या सय्यद बंधूंनी तेही हक्क मान्य केले. तरीही मराठे मागे हटेनात. सरतेशेवटी शाहूंच्या मातोश्री, मदनसिंह, इतर सरदार मंडळी यांची सुटका करून घेऊन मग मराठे मागे हटले. अजितसिंगाचं बोलणं ऐकून सारे भारावून गेले होते. मोगलांना कोणीतरी इतकी मिजाज दाखवली असं त्यांच्या हयातीत प्रथमच घडत होतं. पण सय्यदाशी झालेला तह मोडून बाजीराव आपल्याला मदत का करेल? सवाई जयसिंगाने शंका काढली. हसून अजितसिंग म्हणाला, कारण बाजीराव उद्दाम आहे. तो स्वतंत्रपणे विचार करतो. आपला करार जर त्याला पटला तर तो आपल्याला अंतस्थ मदत करेल. मात्र या बदल्यात आपण मराठ्यांना चौथ महसूल देणं भाग आहे. अजितसिंगाचं बोलणं आता साऱ्या राजपुतांना पटलं होतं. बाजीराव पेशव्यांना अंतस्थ मदत मागण्याच्या निर्णयावर राजपुतानात सर्वसंमतीने शिक्कामोर्तब झालं. बाजीरावांना छत्रपती शाहू महाराजांकडून उत्तरेकडे मुसंडी मारण्याची परवानगी अद्याप मिळाली नव्हती. मात्र उत्तरेकडचं राजकारण आपणहून बाजीरावांच्या हाती यायला निघालं होतं. पेशव्यांचं ठाणं पुण्याला हालणार ही वार्ता सासवडच्या पंचक्रोशीत वाऱ्यासारखी पसरली. दिवसागणिक पुरंदरापासून कऱ्हे पठार, कसबे, सासवड या साऱ्या प्रदेशातून येणाऱ्या लोकांची पेशवेवाड्याजवळ गर्दी जमू लागली. मालकी हक्क, सरकारी हक्क, इनाम दिलेल्या गावांचे हक्क यासारखे अनेक तंटे पेशव्यांनी स्वतः निकालात काढावे अशीच साऱ्यांची इच्छा होती. त्यातच लष्कराची नवीन नियमावली बनवण्याचे काम छत्रपतींनी दिलेले असल्याने पेशव्यांचा कामाचा डोंगर तिळभरही कमी होत नव्हता. चिमाजी अप्पा, मातोश्री राधाबाईही वेळप्रसंगी लोकांशी बोलून तंटे सोडवत होत्या. मात्र एक तंटा असाही होता ज्याचा निकाल पेशव्यांना स्वतः करावा लागणार होता. तो होता सासवडच्या हक्काविषयी पुरंदरे आणि अत्रे घराण्यांमधील वाद. अत्रे हे सासवडमधील सर्वात जुने आणि सर्वात प्रतिष्ठित घराणे होते. सासवडचे महसूल उत्पन्नाचे हक्क पूर्वापार अत्र्यांकडे होते असे अत्र्यांचे म्हणणे होते. पुरंदरे घराणे अत्र्यांच्या नंतर उदयास आले होते. मात्र सासवड पुरंदरांना जहागिरीच्या रूपात मिळाले आहे असे पुरंदरांचे म्हणणे होते. सासवडच्या महसूल उत्पन्नाचा अंतिम हक्क कोणाकडे असावा याचा निकाल पेशव्यांनी पुण्यास मुक्काम हलण्यापूर्वी लावावा अशी दोन्ही कुटुंबियांची इच्छा होती. पेशवे जो निर्णय करतील तो सर्वमान्य असेल या एकमताने तंटाच्या निकालाचा दिवस निश्चित झाला. माधवपंत अत्रे आणि अंबाजीपंत पुरंदरे हे दोघेही बाळाजीपंतांचे स्नेही होते. त्यांच्यातील वादाचा निकाल लावणं ही बाजीरावांसाठी मोठी परीक्षा होती. अखेर निकालाचा दिवस उजाडला. अत्रे आणि पुरंदरेंच्या फिर्यादीचा निकाल जाणून घेण्यासाठी सकाळपासूनच वाड्याबाहेर लोक जमू लागले. मातोश्री राधाबाईंना नमस्कार करून बाजीराव बैठकीवर आले. इतक्यात त्यांना हाक ऐकू आली, विसाजीपंत. बाजीरावांनी चमकून समोर पाहिले. समोर केशवदादा उभे होते. केशवदादा हे माधवपंत अत्र्यांचे वडील होते. केशवदादा तुम्ही? असे म्हणून बाजीराव पुढे सरसावले. वयाची 80 वर्षे पार केलेल्या केशवदादांना हाताला धरून बाजीरावांनी आसनावर बसवले. त्यांना नमस्कार करून बाजीराव म्हणाले, बऱ्याच वर्षांनी आम्हाला कोणीतरी विसाजीपंत म्हणून हाक मारली. केशवदादा हसले. थरथरत्या हाताने बाजीरावांच्या पाठीवर हात फिरवत ते म्हणाले, बाळाजी आणि आम्ही सारेच पूर्वी तुला विसाजीपंतच म्हणत असू. लवकरच बाळाचे पाय पाळण्यात दिसू लागले. बाजी प्रभू, मुरार बाजी ही बाजींची शृंखला तू पुढे चालवणार हे स्वराज्यनिष्ठेने भारावलेल्या बाळाजीला जाणवू लागले होते.
तसं त्याने तुला बाजी म्हणण्यास सुरुवात केली. नेतृत्व गुण तुझ्या अंगी होताच. तुझी वृत्ती, तुझी मिजाज ही तेव्हापासूनच एखाद्या रावाला शोभेल अशीच होती. त्यामुळे सारेच तुला बाजीराव म्हणू लागले. पुढे याच नावाने तू प्रसिद्धी पावलास आणि श्रीमंत बाजीराव पेशवे झालास. केशवदादांच्या बोलण्याने बाजीरावांसह राधाबाई, काशीबाई, चिमाजी साऱ्यांचीच मुद्रा हसरी बनली होती. बाजीरावांचा हात हातात घेऊन केशवदादा पुढे म्हणाले, आजचा तंटा हा विसाजीपंताने नाही तर बाजीरावानेच सोडवावा हे सांगण्याकरिता मी इथे आलो आहे पोरा. मनावर कोणतंही दडपण घेऊ नको. सासवडचा निरोप घेताना तू मनात कोणतेही शल्य ठेवू नये असे वाटले. केशवदादांच्या बोलण्याने बाजीरावांना आणि सर्वच पेशवे कुटुंबियांना दिलासा मिळाला. बाजीरावांशी एवढे बोलून केशवदादा आल्या पावली परत गेले. काही वेळातच पुरंदरे आणि अत्र्यांच्या घरातली मंडळी सदरेवर आली. बाजीरावांनी हा निकाल जाहीर करण्याआधी काही कागदपत्रे जमवली होती. दुष्काळासारख्या अनेक संकटांच्या वेळी प्रसंगी पदरचा पैसा घालून अंबाजीपंतांनी सासवडातील रयतेचे प्रश्न सोडवले होते. त्याचे अनेक पुरावे कागदपत्रात उपलब्ध होते. माधवपंतांनी मात्र रयतेच्या प्रश्नांकडे पाठ फिरवली होती. परिणामी सासवडच्या जनतेचा ओढाही अत्र्यांपेक्षा पुरंदरेंकडे अधिक होता. हे सारे पुरावे जाहीर करून बाजीरावांनी पुरंदरेच सासवडच्या महसूल हक्काचे खरे मालक ठरतात हे जाहीर केले. मात्र पुरंदऱ्यांनी अत्र्यांना वार्षिक उत्पन्नाची पोटगी द्यावी असेही बाजीरावांनी नमूद केले. बाजीरावांचा निर्णय प्रमाण मानून सारे उठले. माधवपंत अत्रे मात्र अजूनही बसून होते. बाजीरावांकडे भेसूर नजरेने पाहत असताना त्यांच्या तोंडातून शब्द बाहेर पडले. राजधर्म इतका सोपा नसतो श्रीमंत. माधवपंतांचे ते शब्द ऐकून निरोप घेण्यासाठी उठलेले सारे जण पुन्हा स्थानापन्न झाले. माधवपंत पुढे म्हणाले, महाभारतात श्रीकृष्णानेही याच राजधर्माला अनुसरून अधर्मी कौरवांचं कुळ समूळ नष्ट करवलं. मात्र त्या कर्माच्या विचित्र प्राक्तनामुळे त्याचं स्वतःचं कुळही समूळ नष्ट झालं. माधवपंतांचे हे शब्द ऐकून सोप्यात बसलेल्या काशीबाईंच्या अंगावर सरसरून काटा आला. राधाबाईंनी एक घृणास्पद कटाक्ष माधवपंतांकडे टाकला. मात्र माधवपंतांच्या बोलण्याने बाजीरावांच्या चर्येवरची रेषा जराही ढळली नव्हती. माधवपंतांकडे पाहत स्थिर नजरेने ते धीरगंभीर आवाजात म्हणाले, जे देवादिकांना चुकलं नाही ते आमच्यासारख्या सामान्य माणसाला कसं चुकेल पंत? कर्मफळाच्या भीतीपोटी स्वतःकडे अधिकार असतानाही लोकांच्या प्रश्नांकडे पाठ फिरवणं ही पळवाट आहे. अशा पळवाटा शोधणाऱ्यांनी मोठी स्वप्नही बघू नयेत. अल्पकर्मी माणसाने अल्पसंतुष्ट नसणं हेच जगातल्या साऱ्या बखेड्यांचं, भांडणांचं मूळ आहे. बाजीरावांचा प्रत्येक शब्द सारेजण कौतुकाने मनात साठवत होते. अंबाजीपंतांना तर बाळाजीपंतच बाजीरावांच्या तोंडून बोलत आहेत असा भास होत होता. माधवपंतांच्या चेहऱ्यावरचे हास्य मात्र जास्तच विकट झाले होते. आमच्या मागून आलेल्या या पुरंदरांकडून पोटगी घेण्यापेक्षा अत्रे मरण पत्करतील असे म्हणून निरोपाचा विडाही न घेता माधवपंत बैठकीतून निघून गेले. सारेजण जात असताना काशीबाई बैठकीजवळ आल्या. काशीबाईंची अत्र्यांची सून भानुमती हिच्याशी नजरानजर झाली. भानुमती विक्षिप्त नजरेने काशीबाईंकडे, त्यांच्या कवेत असलेल्या नाण्यांकडे पाहत होती. दिवसभरातील साऱ्या फिर्यादी आटोपल्यावर बाजीराव फडावरचे काम घेऊन माडीवर आले. माडीवर काशीबाई पुनवेच्या चंद्राकडे एकटक पाहत उभ्या होत्या. वाऱ्याच्या प्रत्येक झोतासोबत हवेत हेलकावे घेणाऱ्या पदराचेही त्यांना भान नव्हते. बाजीराव शेजारी येऊन उभे राहिल्यावर काशीबाई भानावर आल्या. लगबगीने पदर सावरत त्या म्हणाल्या, आपण कधी आलात?
आपण विचारात गुंग झाला होता तेव्हा माडीवरच्या बाकावर बसत बाजीराव म्हणाले, अत्र्यांचं बोलणं इतकं मनाला लावून घेऊ नका काशीबाई. अशा प्रसंगी माणूस स्वतःकडील सारी शस्त्र वापरणारच. काशीबाई बाजीरावांशेजारी बाकावर बसल्या. मग बाजीरावांच्या खांद्यावर डोकं विसावून त्या काळजीच्या सुरात म्हणाल्या, आम्हाला आज फार हुरहुर लागून राहिली आहे. मात्र ती हुरहुर अत्र्यांच्या बोलण्यामुळे आहे की भानुमतीच्या विक्षिप्त नजरेमुळे आहे, की आपण हा वाडा सोडून पुण्यात जाणार त्यामुळे आहे, हे मात्र समजत नाही आहे. चांदण्यात अधिकच नितळ दिसणाऱ्या काशीबाईंच्या चर्येला न्याहाळत बाजीराव म्हणाले, एका कोशातून दुसऱ्या कोशात जाताना हुरहुर लागणं स्वाभाविक आहे काशीबाई. पण आम्हाला एक सांगा, बदल हा ज्याच्या आयुष्याचा स्थायी भाव आहे, त्यांनी काय केवळ सतत मनाला हुरहुर लावत जगायचं? बाजीरावांच्या बोलण्यावर काही क्षण विचार करून काशीबाई म्हणाल्या, त्यांनी तर बदलालाच आपला कोश मानायला हवं. काशीबाईंच्या बोलण्यावर कौतुकाने हसून बाजीराव म्हणाले, मग तुम्हीही तेच करा काशीबाई. आपल्या संसारातले कोणतेही 2 दिवस सारखे नव्हते आणि ते यापुढेही नसतील. मग या एवढ्याशा बदलाची मनाला हुरहुर लावून घेऊन कसं चालेल? काशीबाई प्रसन्न हसून बाजीरावांना म्हणाल्या, आपला प्रत्येक शब्द थेट आमच्या हृदयात उतरतो, काळजाचा ठाव घेतो. तक्रारीच्या लटक्या सुरात बाजीराव म्हणाले, आपल्यासोबत सहज होणाऱ्या या युक्तिवादासाठी तुम्ही आम्हाला फार झुरवलत काशीबाई, माहेरी असताना आणि परत आल्यावर सुद्धा. आश्चर्याने भुवया उंचावत काशीबाईंनी विचारले, आम्ही आपणास झुरवले? बाजीराव हसले. ते पाहून काशीबाईंनाही हसू आले. बाजीरावांच्या नजरेला नजर देत प्रांजळपणे काशीबाई म्हणाल्या, पण आमचा शब्द आहे, यापुढे आम्ही आपल्याशी कधीही अबोला धरणार नाही, रागावणार देखील नाही. काशीबाईंच्या या बोलण्यावर नापसंती दर्शवत बाजीराव म्हणाले, असे वचन तुम्ही देऊ नये आणि आम्ही घेऊ नये. आत्ता आमच्याकडून जी आगळीक झाली ती पुढच्या खेपेस पण होईलच की. काशीबाई लाजल्या. बाजीराव पुढे म्हणाले, तेव्हाही तुम्ही असंच हक्काने आमच्यावर रुसावं असं आम्हाला वाटतं. बाजीरावांच्या या बोलण्यावर हसून काशीबाई म्हणाल्या, एखाद्याचा राग रुसवा दूर करणं चांगलं जमतं आपल्याला. काशीबाईंच्या नजरेला नजर देत बाजीराव म्हणाले, इतर कोणाच्या राग लोभाची हा बाजीराव फिकीरही करत नाही. मात्र पेशवेनबाईंची नाराजी परवडायची नाही आम्हाला. बाजीरावांच्या मिश्किल बोलण्याने काशीबाई लाजऱ्या झाल्या. पुनवेच्या चांदण्यात न्हावून निघालेला पेशव्यांचा वाडा मात्र बाजीराव आणि काशीबाईंच्या सहवासाचे ते शेवटचे काही क्षण अनुभवत होता. त्या वास्तुदेवतेच्या मनाला लागलेली हुरहुर बाजीरावांच्या सानिध्यामुळे आता काशीबाईंना जाणवत नव्हती. छत्रपती शाहू महाराजांच्या आज्ञेप्रमाणे लष्कराची नवीन नियमावली बाजीरावांनी तयार केली होती. ती कागदपत्र घेऊन चिमाजी साताऱ्यात दाखल झाले होते. बाजीरावांनी बनवलेल्या साऱ्या नियमांवर फेरविचार व्हावा या हेतूने शाहू महाराजांनी पिलाजीराव, चिमाजी अप्पा आणि सेनापती धनाजी जाधव यांना बैठकीसाठी बोलावले होते. एक प्रहर संपत आला तरी सारी कागदपत्रे नजरेखालून घालण्याचं काम संपलं नव्हतं. कागदावरचा मसुदा चाळत पिलाजीराव शाहू महाराजांना म्हणाले, बाजीरावांनी बाळाजीपंतांच्या हातावर हात मारलाय महाराज. जी जबाबदारी त्यांनी उचलली त्याबाबत साऱ्यांनी निश्चिंत व्हावं. होकारार्थी मान हलवत धनाजीराव जाधव म्हणाले, खरंय महाराज, बाजीरावांचे लष्करी नियम अतिशय चोख आहेत. प्रत्येक बारकावा टिपलाय त्यांनी. धनाजी जाधव हे करवीरकरांच्या पक्षातील चंद्रसेन जाधवांचे पिता होते. चंद्रसेन नेहमीच उदाजी चव्हाणासारख्या पुंडांना साताऱ्यावर आक्रमण करण्यासाठी अंतस्थ मदत करत असे. त्यामुळे बाळाजीपंतांनी उदाजी चव्हाणांची आक्रमणं परतवण्याची जबाबदारी मोठ्या शिताफीने धनाजी जाधवांच्याच खांद्यावर लादली होती.
स्वराज्यनिष्ठेच्या आड आल्यावर आपल्या मुलालाही न जुमानणाऱ्या धनाजी जाधवांबद्दल सातारा दरबारात सारांनाच नितांत आदर होता. महाराज, एक विनंती आहे, चिमाजी म्हणाले. बोला चिमाजी, महाराज म्हणाले. नवीन लष्करी नियम राऊस्वामींनी बनवले आहेत, हे दरबारी जाहीर न झाले तरच बरे. चिमाजी अप्पा म्हणाले. कारण? शाहू महाराजांनी विचारले. पिलाजीराव आणि धनाजीही हातातले कागद खाली ठेवून चिमाजींकडे पाहत होते. ही नियमावली राऊस्वामींनी आपल्याच सांगण्यावरून बनवली, मात्र ती त्यांच्या करवी दरबारात जाहीर होताच काही सरदार चुकीचाच अर्थ घेतील. मग स्वतःशीच पुटपुटल्यासारखे चिमाजी म्हणाले. इथे कधी तलवार तर कधी लेखणी पकडून राऊंची बोटं चिनत चालली, तरीही या निष्क्रिय लोकांना त्यांच्या चुकाच दिसतात. चिमाजींचे ते शब्द ऐकून शाहू महाराज म्हणाले. दरबारात एक कारस्थानी गट आहे हे आम्हीही जाणतो, पण अशी लोकं सगळीकडेच असतात आप्पा. त्यांची फिकीर ना राऊ करतात ना आम्ही. आपण व्यर्थ कष्टी होऊ नये. व्यर्थ नाही महाराज, चिमाजी म्हणाले. राऊस्वामी 16 वर्षाचे असताना त्यांना पाठ दाखवणारा किलीच खान ते पेशवे झाल्यावर त्यांच्या शामियानात धारेकरी पाठवण्याची हिंमत करतो, याचा अर्थ त्याला कोणीतरी भरीस पाडले असाच होतो. चिमाजींच्या या बोलण्यातून बाजीरावांविषयीचे त्यांचे प्रेम आणि काळजी स्पष्ट व्यक्त होत होती. चिमाजींचा संकेत कोणाकडे आहे हे शाहू महाराजांच्या लक्षात आले. नकारार्थी मान हलवून ते म्हणाले. नाही चिमाजी, साताऱ्याचं राजकारण सद्य परिस्थितीत एवढं गढूळ नाही. आम्ही राऊंवर झालेल्या हल्ल्याची चौकशी करवली आहे. किलीच खानाला निजाम उलमुखची साथ होती. बाजीरावांनी बेळगावला आसिफ अलीला गारद केले आणि दख्खन, गुजरातसहित साऱ्या प्रांतातून बिनबोभाट चौथ महसुलाची रक्कम वसूल झाली. मग किंचित हसून छत्रपती पुढे म्हणाले. हे बाजीराव प्रकरण आपल्याला झेपणारे नाही याचा अंदाज निजामाला एव्हाना आला असणार, त्यामुळेच बिथरलाय तो. छत्रपतींचे बोलणे ऐकल्यावर चिमाजींच्या कपाळावरील काही आठ्या कमी झाल्या. मात्र वरकमाई तोडणारे लष्करी नियम जाहीर झाल्यावर बाजीरावांचा काही ठराविक सरदारांशी होणारा वाद अटळ होता. हा वाद विकोपाला गेला तरीही छत्रपती बाजीरावांचीच पाठराखण करतील अशी तजवीज चिमाजींनी मुत्सद्दीपणाने करून ठेवली होती. दोन दिवसांनी बाजीरावांचे सातारा दरबारात आगमन झाले. बाहेरील वातावरण कुंद होते. सूर्यप्रकाश मंद असल्यामुळे दरबारातील दिवे आणि समयांच्या ज्योती प्रखर करण्यात आल्या होत्या. दरबारातील सरदारांमध्ये लष्करी नियमात बदल झाल्याची कुजबूज होती. काही वेळाने छत्रपती शाहू महाराज या बदलाची पार्श्वभूमी सांगत दरबारी मंडळींना संबोधून म्हणाले. पेशवे बाजीरावांनी 8 वर्षापासून आज तागायत अनेक मोहिमा राबवल्या. कधी पुंडावे मोडून काढले तर कधी मोगलांचा नक्षा उतरवला. मात्र अपयशाचे तोंड कधीही पाहिले नाही. त्यांच्या या यशाचे गमक जसे त्यांच्या रणनीतीमध्ये आहे, तसेच ते त्यांच्या लष्करी शिस्तीतही आहे. त्या अनुषंगानेच आम्ही बाजीरावांकरवी काही लष्करी नियमात बदल करून घेतला आहे. आगामी साऱ्या मोहिमांमध्ये हे नियम आमच्या हुकमावरून अंमलात आणले जातील. एवढे बोलून शाहू महाराजांनी पेशव्यांना नवीन नियमावली जाहीर करण्याची खूण केली. बाजीरावांनी कोणत्या नियमात बदल केला आहे याकडे साऱ्यांचे लक्ष लागले होते. छत्रपतींना मुजरा करून बाजीरावांनी बोलायला सुरुवात केली. कुलमुखदारांची मोहर लागताच हे पत्रक साऱ्या सरदारांना वाटण्यात येईल. तुर्तास आम्ही काही ठळक बदल जाहीर करतो. मग साऱ्या दरबारावर एक नजर फिरवून बाजीराव म्हणाले. यापुढे सरदारांना आपल्या प्रत्येक पथकात चेहरेवार गणती घ्यावी लागेल. नावाशिवाय होणाऱ्या भरगणत्यांना यामुळे आळा बसेल. स्वराज्यातील एखादा प्रदेश सरदाराच्या छावणीने किंवा सैन्याच्या हालचालीमुळे उद्ध्वस्त झाला तर तिथला महसूल त्या सरदारानेच भरावा. रयतेला महसुलाचा भार देऊ नये. सरकारी ठरावापेक्षा जास्त फौज बाळगल्यास
वाढीव फौजेचे वेतन सरदाराने स्वतःच्या पदरच्या पैशाने द्यावे. तसेच मोहीम ठराविक मुदतीपेक्षा जास्त काळ लांबणीवर पडली तरीही फौजेचे वेतन सरदारानेच द्यावे. लष्कराचे हे नवीन नियम ऐकून काही सरदार बेदिल झाले. काही तर्कवितर्क करून याचा अंमल टाळता येईल का याचा विचार ते करू लागले. दरबारात एका बाजूला बाजीरावांची नव्या दमाची फौज उभी होती. राणोजी शिंदे, महदोबा पुरंदरे, मल्हारराव होळकर, बाजी रेठरेकर, व्यंकटराव घोरपडे या साऱ्यांकडे एक कटाक्ष टाकून बाजीरावांनी पुढचा नियम जाहीर केला. यापुढे पराक्रम करणाऱ्याचीच मक्तेदारी असेल. जो सरदार नवीन मुलूक जिंकेल तो सरदारच त्या सरंजामाचा कारभार पाहिल. बाजीरावांनी हा निर्णय उत्तर हिंदुस्थान डोळ्यासमोर ठेवून घेतला होता. नवीन प्रांत पादाक्रांत करताना आपले सरदार ईर्षेने पेटलेले असावे हा त्यामागचा हेतू होता. आपला पराक्रम सिद्ध करण्यासाठी आसुसलेले सारे मराठे सरदार या निर्णयाने बेहद खुश झाले. ते पाहून बाजीराव पुढे म्हणाले, यापुढे आपल्याला मैदानी लढाया पण कराव्या लागतील. अशा लढायांमध्ये प्रथम पायदळ म्हणून मावळ्यांऐवजी पिंढारी लोकांचा वापर करावा. हे पिंढारी लूटपाट करूनच जगणारे असतात. आपल्या कैदेत ठेवून त्यांना पोसण्यापेक्षा शत्रूविरुद्ध कामी आले तर बेहत्तर. बाजीरावांचा हा निर्णय दरबारातील ज्येष्ठ मंडळींना पण रास्त वाटला. त्यानंतर शेवटचा नियम सांगत बाजीराव म्हणाले, बालपरवेशी भत्त्यात वाढ करण्यात आली आहे. युद्धात जे सैनिक कामी येतील त्यांच्या कुटुंबियांना हा वाढीव रकमेचा भत्ता पूर्वीप्रमाणेच देण्यात येईल. तसेच वयात आल्यावर त्यांच्या मुलांना सैन्यात सामील करून घेतलं जाईल. बाजीरावांचं बोलणं संपल्यावर दरबारातील कुजबूज वाढली. इतक्यात पंतप्रतिनिधी पुढे सरसावून म्हणाले, जे 2 पिढ्यांपासून सावकारी कर्जात खितपत आहेत त्यांनी लष्करी खर्चाबद्दल बाकीच्यांना शिकवावे हा विरोधाभास आहे. पंतप्रतिनिधींचा विरोध बाजीरावांना अपेक्षितच होता. मात्र मधाजी नागपूरकरही त्यांची री ओढत म्हणाले, हे असे नियम पाळून सारेच सरदार कर्जबाजारी न झाले तरच नवल. मधाजींना बाजीराव म्हणाले, धारवाड प्रांताच्या मोहिमेत स्वारीवर पाठवलेल्या सैन्याचे देणे तुम्ही शेवटी दिलेच नाही हे कानावर आले ते खरे का मधाजी? बाजीरावांच्या या अनपेक्षित बोलण्याने मधाजी चपापले. मग छत्रपतींकडे पाहून बाजीराव म्हणाले, महाराज, मधाजींनी धारवाडच्या मोहिमेत फौजेचे देणे बुडवले. मागील देणेही बाकी होते. परिणामी फौज मधाजींच्या हुकुमात राहिली नाही. समजूत घालण्याचेही सारे उपाय थकले आणि मधाजींना फौज नेईल तिकडे जाणे भाग पडले. बाजीरावांच्या या बोलण्याने छत्रपतींसहित साऱ्यांना हसू आवरणे कठीण झाले. बाजीराव पुढे म्हणाले, त्यांच्या फौजेतील हरिपंत फडक्यांसारख्या शिलेदारांनी आमच्याकडे धाव घेतली. आम्ही त्यांना मागची देणी देऊन आमच्या फौजेत सामील करून घेतले. बाजीरावांना ही जानकारी असेल याची मधाजींना कल्पना नव्हती. बाजीरावांच्या बोलण्याने ते ओशाळले. ते पाहून छत्रपती म्हणाले, बाळाजी पंतांनी आणि बाजीरावांनीही कर्जाची बाब कधी झाकून ठेवली नाही श्रीपतराव. मात्र त्याचे कधी भांडवलही केले नाही. ज्यांनी केलेल्या चौथ आणि सरदेशमुखी करवसुलीच्या तहामुळे आमच्या समोर धनाच्या राशी ओतल्या जातात त्यांना हे कर्ज फेडणे फार दुरापास्त नाही. मात्र पेशवे जसे सावकार आणि आपल्या फौजेसोबत इमानाने वागतात तसेच ते छत्रपतींसोबतही वागतात. काही सरदार मात्र असे वागताना आम्हास दिसत नाहीत. छत्रपतींच्या बोलण्याचा रोख कोणाकडे आहे याचा विचार सारेजणच करू लागले. दरबारावर एक नजर फिरवून छत्रपती पुढे म्हणाले, पेशव्यांचे घोडदळ सर्वाधिक कार्यक्षम असण्याचे इंगित ते लष्कराला देत असलेल्या उमद्या वागणुकीत आहे. त्यामुळे नवीन लष्करी नियमाबद्दल कोणाला काही शंका असल्यास बाजीरावांना खुशाल पुसावे.
पेशवे खुलासा करण्यास कटिबद्ध आहेत. मात्र बाजीरावांनी मधाजींचा केलेला पाणउतारा पाहून बाजीरावांना उलट प्रश्न करण्याचं धाडस कोणीही दाखवलं नाही. कुलमुखत्यारांची मोहर लागून हे नवीन लष्करी नियम छत्रपतींच्या हुकमावरून अंमलात आणले गेले. दरबाराचं कामकाज आटोपल्यावर बाजीराव आपल्या दालनात आले. चिमाजींचा स्वार बाजीरावांची प्रतीक्षा करत दालनाबाहेर उभा होता. बाजीरावांचे आगमन होताच त्याने वर्दी दिली. आप्पांनी निरोप धाडलाय. आज सकाळच्या मुहूर्तावर पेशव्यांच्या कुटुंब कबिलानं पुण्याकडे प्रस्थान केलं. आता साताऱ्याचं कामकाज आटोपल्यावर आपण पुणे मुक्कामी यावं. वर्दी ऐकताच बाजीरावांना काशीबाईंसोबतचे तर्कवितर्क आठवले. काशीबाई आणि बाजीराव यांचा कुटुंब कबिला पुणे जवळ करत होता. एक गौरवशाली इतिहास आपल्या हृदयावर कोरून घेण्यासाठी पुणे सज्ज झालं होतं.